सुरुवात सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पहा. बालाजी स्पोर्ट टीम संघाचा 12वा खेळाडू आलेला आहे. विघ्नेश इलेव्हन राणा टीम संघाचा 12वा खेळाडू आपण पाठवून द्यायचे. सामन्याला सुरुवात. प्रथम गोलंदाज गोलंदाजी करण्यासाठी तयारी करताना आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा सर्व 40 प्लसच्या खेळाडूंचा आम्ही आभार व्यक्त करू की आपण इथे मैत्रीपूर्वक लढत इथे तुम्ही पेश केली होती. त्याच्यामध्ये पुंडास संघाने बाजी बांधली. गोलंदाजीसाठी गोलंदाज ओमी, फ्रंटलाईन गोलंदाज. सामन्याला सुरुवात. 4 षटकांचा हा मॅच. गेम ऑन. अंपर देखील तयारीमध्ये आहेत. पहिला चेंडू व्यासपीठाच्या समोरून गोलंदाजी केली जाते. बॅटर यश सज्ज होत आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटने हवा भरपूर वेगाने वाहत आहे. पाहूया या मॅच मध्ये कोणाचा दबदबा, कोणाची हवा असेल. गिरीश सर आणि त्याचबरोबर त्यांच्या सोबत आपण पाहतोय भाऊ पाटील पंच. बडा मॅच, बडे मॅच की हिरो. पहिला चेंडू इनफील्डच्या वरतून स्केअर ऑफ द विकेट. क्लासिक स्ट्रोक. क्षेत्ररक्षक पोहोचला गेल्या. 2 धावा इथे पूर्ण केलेल्या आहेत. चांगली सुरुवात इथे पाहायला मिळते. यश माध्यमातून 2 धावा स्कोरबोर्ड लागल्या जात आहेत. आपण पाहतात एका बाजूला बालाजी स्पोर्ट्स आणि दुसऱ्या बाजूला विघ्नेश इलेव्हन. दोन्ही संघाचा ब्रँड एक चर्चेमध्ये असलेल्या दोन्ही संघांना आपण पाहतोय. यश सज्ज होत आहे खेळण्यासाठी. राईट हॅम ओव्हर द विकेटने गोलंदाज ओमी. ओमीचा हा चेंडू बॅटची एज घेतली आहे. मागच्या बाजूने सरकलाय. शॉट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाने चेंडूला अडवलाय. अगदी 3 धावा वाचवलेल्या आहेत. फिल्डिंग आवडली असं जोरदार टाळ्या होऊन जाऊ त्या खेळाडूसाठी. 3 धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी. धाव संख्या 3 धावा धावफलकावर. यश आता 9 स्ट्राईकवर तुम्हाला पाहायला मिळेल. स्ट्रायकिंगवर बॅटर राहुल तरे. गोलंदाजी करताना गोलंदाज ओमी. राईट हॅम ओव्हर द विकेटने. फुलटा चेंडू समोर समोर उडवलाय आणि चेंडू चाललाय 1 बॉम्ब सीमा पार. येतोय चौकार. चांगला समोर स्ट्रोक पाहायला मिळाला. भरपूर मोठा गॅप होता. त्या गॅप मध्ये चेंडू 4 धावांसाठी गेला होता. पुढचा चेंडू गती भरपूर वाढवली आणि गतीमध्ये परिवर्तन केल्यानंतर आपण बघितलं चेंडू डॉट देखील आला. गोलंदाजाकडे व्हेरिएशन खूप चांगला आहे ओमी याच्याकडे. टीमचे करता धरता विराज चोरगे साहेब आपल्या या मुख्य व्यासपीठावर पाहायला मिळतात. भिवंडी इमर्जन्सी ते उपाध्यक्ष आहेत. येणाऱ्या कालामध्ये भावी अध्यक्ष. पुन्हा एकदा गॅप मध्ये खेळले. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू चालला सीमा पार. अजून एक चौकार. बात मूड बनवलं बॅटर राहुल तरेने. 2 चौकार ओमीच्या अगेन्स्ट तुम्हाला पाहायला मिळाले. शेवटचा चेंडू आहे या षटकातील. तुम्ही पाहताय एका बाजूला टीम बालाजी स्पोर्ट आणि दुसऱ्या बाजूला विघ्नेश इलेव्हन. दोन्ही संघांचं भरपूर मोठं नाव टेनिस क्रिकेट बॉल मध्ये. बालाजी स्पोर्ट सरोरीपाडा एक ब्रँड आहे. तो पूर्वीपासून ती प्रथा सुरू ठेवली आहे क्रिकेटच्या मागे. सन्माननीय दयानंद दादा चोरगे आणि विराजी चोरगे यांच्या माध्यमातून व्यावसायिक क्रिकेट देखील बालाजी एकर्स टीमला आपण ओपन क्रिकेटमध्ये नेहमी खेळताना बघतो. भिवंडी इमर्जन्सीच्या माध्यमातून सध्याच्या घडीला तुम्हाला इथे खेळाडू खेळताना पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा यावेळेस अप कटर चेंडू. आतमध्ये चेंडू कट झाला होता. डॉट चेंडू. षटक समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीवर धावा झालेल्या आहेत. त्या म्हणजे 11 धावा.
3 मॅचेस आज कोणत्याही परिस्थितीमध्ये कंप्लीट होणं महत्त्वाचं आहे, कारण की उद्या फायनलचा दिवस आहे आणि उद्या 11 संघ बुद्धिस्ट क्रिकेट असोसिएशनशी खेळले जाणार आहेत. गोलंदाजीमध्ये मयूर गोलंदाज आलेला आहे. मयूर तरे गोलंदाज आपण पाहतोय. मयूर तरेला चांगली सुरुवात करावी लागली आपल्या गोलंदाजीमध्ये, कारण की पहिल्या षटकामध्ये विकेट आला नाही आहे. विकेट फारसं काही आहे, कारण की 7 ते 8 नव्हे तर 10चे 10 खेळाडू रिग्नेश इलेव्हन संघाकडे असे आहे ते कधीही षटकार ठोकू शकतात. मागच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज भादवड टेमगरपाडा ऐतिहासिक मैदानावर गणेशने अतिशय जबरदस्त एक मॅच फसला होता, तो मॅच जिंकून दिला होता, त्याचं देखील येणं बाकी आहे. सध्याच्या घडीला आपण पाहतोय यश आणि राहुल तरेला पाहतोय. पहिला चेंडू मयूर तरेचा राईट हॅम ओव्हर द विकेटने. भरपूर वेग, भन्नाट वेग होता, मात्र तितकाच चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला आणि चेंडू चालला सीमा पार, षटकार. मारा जबरदस्त हा स्ट्रोक, ऑफ साइडच्या दिशेने हा चेंडू जाणारा षटकार तुम्हाला पाहायला मिळाला. कव्हरच्या वरतून पुन्हा एकदा क्लासिकल ड्राईव्ह, यावेळीस देखील हा चेंडू चालला सीमा रेखा पार, षटकारानंतर चौकार. आपले हात खोललेले आहेत. यश अगोदर पहिले 2 चेंडू खेळला, त्या 2 चेंडूवर 2 धावा बनवल्या आणि पुढील 2 चेंडू खेळले आणि त्याच्यावर एक षटकार, एक चौकार देखील पाहायला मिळाला. 21 धावा लागल्या धाव फलकावर. असं वाटतं 4 षटकांच्या मॅचेस मध्ये हा टार्गेट 50च्या पलीकडे धावा पाहायला मिळतील. गोलंदाज मयूर तरे कमबॅक करेल का? विकेटची नित्यांत आवश्यकता झाली आहे या चेंडूवर. विकेट सारखा चेंडू टाकलेला नाहीये, मात्र पुन्हा एकदा काऊ कॉर्नर मध्ये हा स्ट्रोक बनवला. एक धाव मिळाली आहे. 22 धावा धावफलकावर. बॅटरला आपण पाहतोय 14 धावांवर पोहोचलेला आहे, तो म्हणजे यश. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी लक्षात असू द्या. इथे रिग्नेश इलेव्हन राहणार टीम संघाची 12व्या खेळाडूची ड्रेसिंग कंप्लीट नाहीये, इनकम्प्लीट. जेव्हा बालाजी स्पोर्ट्स संघ फलंदाजी करेल तेव्हा त्या 2 धावा त्यांच्या स्कोरबोर्ड ऍड करू आपण, लक्षात असू द्या. सध्या धावा आहेत त्या 22 धावा. बॅटची एज घेतली आहे, मागच्या बाजूने सरकले, शॉट दरम्यानचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचलाय. एक धाव पूर्ण केली आहे. एका धावाने 23 धावा धावफलकावर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. चांगला खेळ सध्या झाला मैदानामध्ये. 10 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 23 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. येणारे अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. कमबॅक पाहायला मिळाला गोलंदाज मयूर तरेचा. मयूर राईट हॅम ओव्हर द विकेटने बॅटर यश सज्ज होतोय. ऑफ स्टिकचा चेंडू गॅप मध्ये खेळले, क्षेत्ररक्षक वेगाने पायाने अडवलंय चेंडूला. एक धाव पूर्ण झाली आहे, दुसरं धाव देखील पूर्ण केलेला आहे. तिसरं धाव घेण्याचा प्रयत्न होता, मात्र नकारला तिथे. 2 धावा पूर्ण होत आहेत. 25 धावा धावफलकावर. चांगली बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळते. सेन्सिबल क्रिकेट. खराब चेंडूंना बाउंड्रीच्या बाहेर मारले जात आहेत, चांगल्या चेंडूंना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सिंगल डबल 2 चेंडू डॉट आल्यात आतापर्यंत या डावामध्ये. हा चेंडू पहा फलंदाजाच्या रेंजच्या बाहेर टाकला होता, बीट झाला, फलंदाज बीट झाला, विकेट किपर मात्र बॅकअप चांगला पाहायला मिळाला. मात्र पंचांनी वाईट घोषित केलेला आहे आणि एक बॉम्बसर चेंडू टाकलाय असं दर्शवताना आपण पाहतोय पंच गोलंदाज झाला. 1+1 2 धावा, धाव संख्या 27 धावा धावफलकावर. किंग ऑफ लॅटिन प्रिन्स मूवीज कालपासून या स्पर्धेला आपल्या युट्यूबच्या चॅनेलच्या माध्यमातून दाखवत आहेत. चांगला लाईव्ह टेलिकास्ट. शेवटचा चेंडू आहे. मयूर तरे
गोलंदाज. इथे मिस टाइम चेंडू हवेमध्ये, बॅटर आउट. पहिला विकेट मिळाला. शेवटच्या चेंडूवर मयूरने घेतलं विकेट. मनीष पाटील मैदानाच्या आतमध्ये गेलाय. आता इथून तुम्हाला चांगला खेळ नक्कीच पाहायला मिळेल. राहुल तरे 9 धावा बनवल्या आपल्या संघासाठी. जास्त वेळ थांबू शकला नाही. खेळपट्टीवर शेवटच्या चेंडूवर मयूर तरेला विकेट मिळाला होता. आता गोलंदाजीमध्ये तुम्हाला पियुष पाहायला मिळेल. पियुषला चांगली गोलंदाजी करावी लागेल. इथून विकेट्स घेणं फार महत्वाचं आहे. टार्गेट जर 40-45 धावांचं असेल तर मॅच मध्ये मजा येईल. जर 50+ धावा झाल्या तर मग डोकेदुखी ठरू शकतं पुढच्या डावामध्ये. कारण की संध्याकाळ झाली आहे. हवा एका साईडला ती समोरच तुम्हाला पाहायला मिळत आहे. गोलंदाज पियुष व्हीआयपी टाइज इन कडून भन्नाट वेग होता आणि बॅटची एज देखील घेतली होती. विकेट किपरने केली चुकी. चुकीला माफी नाहीये. चेंडू लॉंग स्टॉप सीमेच्या बाहेर येतोय चौकार. रिप्ले मध्ये पाहूया आपण काय घडलं होतं मागच्या चेंडूवर. अगदी मौका भी दिया और चौका भी दिया. खराब विकेट कीपिंग आपल्याला पाहायला मिळाली. असं वाटलं होतं की झेल पकडेल, मात्र शेवटच्या मोमेंटला हातातून चेंडू निघून गेला होता. तुम्हाला रिप्ले मध्ये पाहायला मिळतोय. प्रिन्स मूवीज यांच्या माध्यमातून ऍक्शन रिप्ले इथे दाखवला जात आहे. मात्र शॉट थडम्याचा शतरक्षक देखील त्या चेंडूला आडू शकला नाही. इतका प्रचंड वेग गोलंदाजाने पियुषने टाकला होता. बॅटर यश सज्ज होतोय. समोर समोर उडवलाय चेंडू हवेमध्ये. सचिन चेंडू खाली आलाय. ओ माय गॉड. भरपूर भरपूर संघर्ष केला. भरपूर वेगाने चेंडू पर्यंत आले होते. मात्र 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. कमिटमेंट चांगलं होतं. मात्र झेल झाले असते तर त्याहून खूप मजा आली असती प्रेक्षकांना त्याच्यावर. सचिनचे प्रयत्न अपुरे राहिले तिथे. प्रयत्न त्यांनी चांगले केले. 100% कमिटमेंट देण्याचा प्रयत्न होता या झेल मागे. मात्र एक्स्ट्रा कव्हरचा शतरक्षक देखील वेगाने आला होता. सचिनने बघितला की तो खेळाडू असा मागे पडलाय आणि स्वतः गेला होता. ऑफ स्टिकच्या बाहेर निघून मारण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. डॉट चेंडूची समाप्ती. कमबॅक करताना गोलंदाज पियुष आपल्याला पाहायला मिळतोय. यशच्या बॅट मधून 2 चौकार 1 षटकार आलाय. येणाऱ्या बॅटिंग लाईन मध्ये जर विचार केला तर आपण निकलेश शेलार त्याचा घरचं मैदान आहे त्याचं येणं बाकी आहे. यशराजचं येणं बाकी आहे. गणेश पाटीलचं येणं बाकी आहे. आज टीम मध्ये अनेक खेळाडू अनुपस्थित आहेत. मात्र जे आहेत त्याच्यामध्येच आजचा खेळ करावा लागेल तो म्हणजे रिग्नेश सिल्वर राहणार टीम संघाला. पियुष गोलंदाज. फुलटा चेंडू पुन्हा एकदा. आता मात्र कोणत्या प्रकारची चुकी नाहीये आणि न भूतो न भविष्यातील एक चांगली झेल विकेट कीपरने पकडली आहे. तुम्हाला ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मिळेल. व्हॉट अ कॅच. भंडारी होता तिथे. करण होता म्हणून कारण बनला तिथे. मागच्या चेंडूवर झेल सुटली होती. करणवर थोडासा दबाव पेशर रिलीज केलं त्याने आणि कोणत्या प्रकारचा दबाव न घेता इथे चांगली झेल पाहायला मिळाली. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये करणच गेलेला आहे. मैदानाच्या आतमध्ये करणने कॅच पकडली आणि करण लगेच बॅटिंगला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. 5वा चेंडू षटकातील. 5वा चेंडू समोर समोर उडवलाय. सचिन आहे.
चुकी होणार नाहीये. बॅक टू बॅक दुसरा मोठा फटका लागलेला आहे इथे रिग्नेश 11 राणा टीम संघाला. बॅटर आउट. विकेटच्या हॅट्रिक वर आलाय गोलंदाज पियुष. शेवटचा चेंडू बाकी आहे. गणेश पाटील फ्रॉम काटई मैदानाच्या आतमध्ये एक चांगला फिनिशर आहे. मात्र गणेशला सांगू इच्छिते की अजूनही 7 चेंडूचा खेळ बाकी आहे. 7 चेंडू पर्यंत जर खेळपट्टीवर आला ना या धावा तुम्हाला 50च्या घरामध्ये पाहायला मिळतील. एक चांगला बॅटर आहे टीमचं. मात्र अजूनही मनीष पाटीलला स्ट्राईक मिळाली नाहीये. दोन्ही खेळाडूने एकही चेंडू खेळलेला नाहीये. गोलंदाजी करताना पियुष काय गोलंदाजी केली आहे. मागच्या मॅच मध्ये देखील चांगली कामगिरी केली होती पियुषने आणि या मॅच मध्ये देखील 2 विकेट आतापर्यंत हॅट्रिक वर आहे. हॅट्रिक पूर्ण करणार का पाहूया आपण. व्हीआयपी डायझेन कडून बॅटर गणेश पाटील सज्ज आहे. गणेशच्या बॅटवर चेंडू आलेला नाहीये. मग तिथे नक्की काय घडले पंचांनी आम्हाला दाखवायचंय. बोल्ड क्या बात आहे. हॅट्रिक पूर्ण. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या पियुष साठी. गुड बॉलिंग. गुड परफॉर्मन्स बाय पियुष. न्यू बॅटर निकलेश मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त कामगिरी तुम्हाला पाहायला मिळते. नवीन फलंदाज निकलेश मैदानाच्या आतमध्ये. आणि आता शेवटचा षटक कोण टाकेल पाहूया आपण. तयारी दिसतोय गोलंदाज रोशन भंडारीची. धाव संख्या झाली आहे धावफलकावर फक्त आणि फक्त 33 धावा. इथून अजूनही जर 17 धावा जोडल्या नाही तर मग गोलंदाजी करताना रिग्नेश 11 राणा टीम संघाला पेशी रिलीज करावा लागेल. हा महत्वाचा षटक आहे. स्लॉगर आहे. हाणेमारीचं षटक आहे. चौदरपाडाचे हे खेळाडू रोशन भंडारी तुम्हाला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी करण्यासाठी तयार होत आहेत. आता घरच्या मैदानावर निकलेश 11 गेला. बुद्धिस्ट क्रिकेट असोसिएशन मध्ये हा खेळाडू नावारूपाला आलेला खेळाडू आहे. भिवंडीमध्ये तमाम स्पर्धेमध्ये ज्याने आपल्या नावावर अनेक रेकॉर्ड बनवले आणि मागच्या झालेल्या स्पर्धेमध्ये मालिकावीर पुरस्कार मिळाला होता निकलेशला. तो नो स्ट्राईकला आहे. मात्र मनीष पाटील पहिल्यांदा चेंडू खेळणार आहेत या डावाचा या इनिंगचं. पाहूया कोणत्या प्रकारे अटॅक कुठल्या प्रकारची सुरुवात होईल या गोलंदाज रोशन भंडारीच्या समोर. पहिला चेंडू हलक्या हाताने फक्त ड्राइव्ह केलाय ऑफ साइडला. शतरक्षक आहे शॉर्ट कव्हरला. एक धाव पूर्ण. एका धावाने 34 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. भरपूर संघर्ष इथे सुरू आहे. रिग्नेश पाटील फॅम टीम रिग्नेश 11 राणाल सध्या व्यासपीठावरून विराट चोरगे आपल्या संघाला शेअरअप करताना आपल्या संघाने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. 5 चेंडू चांगले टाकायचे फक्त रोशनला. निकलेश सज्ज होते खेळण्यासाठी. इथे पहा हा स्ट्रोक बनवलाय. खेळलाय कव्हरला. शतरक्षक आहे. हलकस मिसफिल्ड आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला इथे आणि 2 धावा इथे पूर्ण करताना आपण पाहतो निकलेशला. 2 धावाने संघाची धावसंख्या धावफलकावर 36 धावा तुम्हाला पाहायला मिळते. 36. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे पहिल्या डावाचं. एखादा मोठा फटका पाहायला मिळेल की विकेट. रोशन भंडारी मोठा फटका समोर उडवला चेंडूला. सचिन भरपूर दूर आहे. चेंडू थांबणार नाहीये. येतोय चौकार. डीजे निखिल जबरदस्त कामगिरी करताना निकलेश शेलार पहिल्या 2 चेंडूवर 6 धावा आलेल्या आहेत. म्हणून मी सांगितलं होतं की संधी देणं फार महत्वाचं आहे. घरच्या मैदानावर खेळत असताना निकलेशला
ती संधी मिळाली. येणारे अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. रोशन भंडारीच्या अगेन्स्ट एक मोठा फटका पाहायला मिळाला. ओ मोठा फटका खेळायचा होता, बॅटवर आला नाहीये. प्ले अँड मिस, डॉट चेंडू. शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाजी करताना रोशन भंडारीचं देखील कमबॅक तुम्हाला पाहायला मिळाला. चौकारानंतर डॉट बॉल इथे पाहायला मिळते. निकलेश शेलारच्या मैदानावर खेळताना पाहायला मिळतोय. अशा प्रकारचा चेंडू टाकलाय, त्याच्यावर मोठा स्ट्रोक तर आलाय की पाहूया आपण. सचिन मात्र इन ऍक्शन मध्ये, चांगली फिल्डिंग झाली आहे. 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 2 धावाने संघाची धावसंख्या 42 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. शेवटचा चेंडू, जरा हा टार्गेट 50च्या घरामध्ये ठेवायचा असेल तर हा डॉट चेंडू करणं फार महत्वाचं आहे. रोशन भंडारी राईट आर्म लेफ्ट आर्म गोलंदाज आहे आणि बॅटर आहे निकलेश. शेवटचा चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर, पंचांनी वाईट घोषित केलाय. एक्स्ट्रा धावसंख्या 43 धावा धावफलकावर 43. गोलंदाजी करताना गोलंदाजाला आपण पाहतोय रोशन भंडारीला. भन्नाट वेग आहे, विरेशन आहे. कधी वेगाने टाकला जातोय चेंडू, कधी स्लो चेंडू टाकला जात आहे. मध्यम गतीचा चेंडू होता मागचा आणि थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला होता. कटर चेंडू टाकला होता. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस, डॉट चेंडू. आणि अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावा टोटल झालेला आहे 43 आणि 44 धावांचा आव्हान, म्हणजे प्रति षटकामागे तुम्हाला धावा बनवायच्या आहेत त्या म्हणजे 11. चला लगेच फिल्डिंग लावायची आहे आणि बॅटर देखील लगेच तयारीमध्ये मैदानात मध्ये पाठवून द्यायचे. 43 धावा बनवलेल्या आहेत आणि 44 धावांचा एक छोटासा आव्हान ठेवलाय. तोपर्यंत ऐकूया आपण डीजे. चला आपण आता दुसऱ्या डावाला सुरुवात करतोय. 44 धावा बनवायचे. प्रति षटकामागे एक मोठा फटका येणं फार महत्वाचं आहे. 11ची सरासरी गाठायची ही टीम बालाजी स्पोर्ट्स सरोलीपाटा टीम संघाला. दोन्हीही पंच मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. जय आणि विरूची जोडी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. भाऊ पाटील सरांच्या सोबत आपल्याला पाहायला मिळते. सर गिरीश सरांना आपण पाहतोय. भाऊ सर आणि गिरीश सर मैदानाच्या आतमध्ये. अग्री चिकन शॉपचे ओनर
भाऊ पाटील आता आमच्याकडे बघतील. यस, त्यांचं नाव घेतलं की ते नेहमी मागे बघत असतात. तर मित्रांनो, यानंतर होणारा सामना असेल या मॅचचा विजेता संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळणार आहे टीम प्रवेश 11 पाये टीम. चला लक्ष द्यायचं मनीष, आपण सामन्याला सुरुवात होत आहे. गोलंदाज नेहमीप्रमाणे आपण पाहतोय. गोलंदाज कोण असेल आता पाहूया आपण. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू गोलंदाज राहुल तरे. आज राहुलने रेकॉर्ड बनवलं, फायपर पूर्ण केलं पहिल्या मॅच मध्ये. 5 विकेट अगदी त्याने पटकवले होते पहिल्या मॅच मध्ये. आणि समोर बॅटर मोनिश, नो स्ट्राइकलेस सनी. सामन्याला सुरुवात. राईट आर्म ओव्हर द विकेट. गोलंदाज राहुल. राहुलचा पहिला चेंडू अगदी वेगाने टाकलेला चेंडू आहे. ओ माय गॉड, गणेश पाटील याच्याकडून झालेली चुकी आहे. जर चेंडू अडला असता तर रनआउटची संधी देखील होती. बॅकअप होता तिथे. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावाने श्री गणेशा स्कोरबोर्ड धावा इथे लागल्या गेलेल्या आहेत सरुलीपाडा टीम संघाच्या माध्यमातून. चालू हंगामामध्ये अजून एक तुम्हाला भिवंडी इमर्जन्सीचा चॅम्पियन ट्रॉफी पाहायला मिळणार आहे. कमिंग सून, कधीही तारीख दस्तक देऊ शकतो. मोठा फटका मोनीच्या स्लॉट मध्ये पाठवलाय. समोरच्या प्लॉट मध्ये चेंडू चालला सीमारेखा पार. षटकार. जबरदस्त षटकार पाहायला मिळाला. मूड बनवला. समोर क्रिकेटमध्ये सेफ फटका होता. राहुल राईट आर्म ओव्हर द विकेटने. पुन्हा एकदा अजून एक धमाका. चेंडू चालला सीमा पार. षटकार. धन्यवाद डीजे. back to back 2 maximum 6 by Monish on fire now. One of the big sixes, 2 sixes maximums against Rahul Tare. राहुल तरे याच्या अगेन्स्ट स्वतःच ठेवलाय बॅटर मोनिशने. हॅट्रिक वर आलाय. षटकारांची हॅट्रिक होईल का पाहूया आपण. ओ थोडासा ऑफ कटर चेंडू टाकण्यात आला होता. जोरदार अपील झाली होती. पंचांकडे नक्कीच अशेने बघितलं होतं. पंचांकडे मात्र अंपर इज बाय जज बघितलं, पारखलं आणि निर्णयावर थांब राहिले. धावा झाल्या धावपलका भरा ते म्हणजे 14 धावा. 2 षटकार 2 धावा 1 डॉट. चांगली सुरुवात इथे पाहायला मिळते टीम श्री बालाजी स्पोर्ट्स सरोलीपाडा टीम संघाच्या माध्यमातून. राहुल तरे विकेटच्या शोधामध्ये तुम्हाला पाहायला मिळतंय. विकेट आला नाही तर दबाव बनू शकतो. इथे पुन्हा एकदा चेंडूला उडवलाय. चेंडू हवेमध्ये. शतरक्षक चुकी करतोय. 2 धावा इथे आता मिळतीलच. बॅकअपला शतरक्षक पोहोचलाय आणि तिसरं धाव देखील पूर्ण केलाय. नक्की काय चाललंय मैदानामध्ये. धावपल सुरू झालीये, धावपल केलीये सरुलीपाडा टीम संघाने. काय बॅटिंग पाहायला मिळतं. आता स्ट्रायकिंग वर सनी आलाय. एक सनी आकाशामध्ये चमकलाय. हा सनी या मॅच मध्ये चमकेल का पाहूया आपण. गोलंदाजी करताना गोलंदाज राहुल तरे याच्या अगेन्स्ट 17 धावा आतापर्यंत आल्यात. 17 नव्हे तर अजून या धावा ऍड करा आपण. डायरेक्ट हिट तर नक्की झालाय. आणि सर मैदानामध्ये तुमच्याकडे जो निर्णय असेल त्याच निर्णयावर ठाम राहायला लागेल. कारण की ऑपरेटर सध्या भोजन करतोय म्हणून तिसऱ्या पंचांची सुविधा नाही आहे. भाऊ सर आउट आहे की नाही ते तुम्हालाच निर्णय घ्यायचा. नॉट आउट. यस नॉट आउट. 1 धाव पूर्ण.
धावा 18 धावा धावफलकावर 18. ऑपरेटर नाहीये, मी अगोदरच सांगितलं तिसऱ्या बंधांची सुविधा नाहीये 2 षटकापर्यंत. चला शतरक्षण लावायचे आपण. रिग्नेश श्रीमन राणा टीम संघाने आपला शतरक्षण लावायचा आहे असंही पंचांनी नोट आउटच सांगितलं होतं. ऑन फील्ड निर्णय जो होता तो नोट आउट होता आणि तो नोट आउटच असेल. मी जाता जाताच भाऊ सरांना सांगितलं होता. यस, भाऊ सरांच्याकडे देखील आपण बघू शकतो आणि त्यांनी देखील हा निर्णय नक्कीच जो आहे तोच निर्णय दिलेला आहे. तर 18 धावा झालेल्या आहे धावफलकावर 18. आणि पॅनल्टीच्या धावा आता ऍड होतील. रिग्नेश इलेव्हन टीम संघाची जर्सी कंप्लीट नाहीये, त्याच्या 2 धावा ऍड होत आहेत. 20 धावा धावफलकावर. लक्षात असू द्या कॅप्टन की 20 धावा झालेल्या आहेत. अजूनही 3 षटकामध्ये 24 धावा डिफेन्स करायचे आहेत. 18 चेंडू आणि 24 धावांचा खेळ बाकी आहे. गोलंदाजीमध्ये कुर्नाल आलेला आहे. पाहूया किती धावा थांबवेल, किती विकेट्स घेईल. या षटकामध्ये महत्वाचा ओव्हर आहे हा आणि या महत्वाच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करणं फार महत्वाचं आहे. काल देखील 2 ते 3 संघांना पॅनलाइज करण्यात आला होता. ड्रेसिंग, लेट रिपोर्ट. आज तर एका संघाला तर बादच करून टाकला. भिवंडी इमर्जन्सीचे नियम आहेत ना, ते नियम भरपूर मजबूत आहेत आणि त्या नियमांनाच फॉलो करतात नेहमी. आर्यल खार्डी टीम संघाला आज वर्कआउट केला, ज्याने लेट रिपोर्ट केला होता. कुर्नालचा पहिला चेंडू. बॅटर सज्ज आहे खेळपट्टीवर. सनीच्या बॅटच्या रेंज मध्ये चेंडू आलाय. ओरपी चेंडू आणि चेंडू सीमा पार. षटकार. पुढचा चेंडू गोलंदाज आपण पाहतोय. ओ, मोठा फटका कॅच होता, बॅटवर आला नाहीये. मात्र 1 धाव मिळेल इथून. तरी ते 1 धाव बॅटने तुम्हाला पाहायला मिळाली. धावसंख्या झाली आहे धावफलकावर ती म्हणजे 27 धावा. आता स्ट्रायकिंग वर मोनिश असेल. गोलंदाजीसाठी कुर्नाल गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतं. बॅटर सज्ज आहे खेळपट्टीवर. आता मोनिश स्ट्रायकिंग वर आहे. 2 षटकार त्याने आतापर्यंत ठोकलेले आहेत. पुढचा चेंडू. ओ माय गॉड, बॅटची एज घेतली होती मात्र एका चेंडूवर 2दा संधी मिळणार नाहीये. बॅटर आउट. इथे आउट झालेला आहे तो म्हणजेच मोनिश, ज्याने 17 धावा बनवल्या. आणि आता न्यू बॅटर सचिन मैदानाच्या आतमध्ये आलाय. सचिनने आज खूप चांगली झेल पकडली होती. तो सचिन मैदानाच्या आतमध्ये आलाय. कुर्नालचा पुढचा चेंडू राईट हॅम ओव्हर द विकेटने. ओ माय गॉड, अतिशय जबरदस्त हा स्ट्रोक. तितकाच वेग त्या चेंडू मागे आणि चेंडू सीमा पार. चौकार. अतिशय जबरदस्त कडक फलंदाजी तुम्हाला इथे पाहायला मिळत आहे. बॅटर सनीच्या माध्यमातून षटकार चौकार आला त्याच्या बॅटमधून आतापर्यंत. कुर्नालचा समाचार घेताना आपण पाहतोय राईट हॅम ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा.
ओ अजून एक मोठा फटका खेळायचा होता, बॅटवर आला नाहीये. डॉट चेंडू. धावा झालेला आहे, धावफलकावर 31 धावा. अजूनही इथे 30 धावा झालेल्या आहेत. सॉरी, माफी असावी. 30 धावा झाल्या धावफलकावर. अजून एक मोठा फटका, वर्जिन स्ट्रोक आणि चेंडू झाला सीमा पार. षटकार. क्या बात आहे. आयोजकांचा टाइम वाचवलाय बॅटिंग करणाऱ्या संघाने. चौकार षटकार, चौकार षटकार सोपताच ठेवलाय आज टीम श्री बालाजी स्पोर्ट्स सरुलीपाडा टीम संघाने. जबरदस्त खेळ पाहायला मिळाला. बॅटर सनी आणि मोनीच. आता सचिनला स्ट्राईक कधी मिळेल पाहूया आपण. छत्तीस धावा धावफलकावर. गणेश पाटील फ्रॉम काटई याच्या हातामध्ये चेंडू दिलाय. नक्कीच इथून आता 8 धावांची आवश्यकता आहे आणि 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. सामना एकतर्फी होते, मात्र खेळ आहे. विकेट जर आले तर मॅच बनू शकतो. गणेश पाटील हे काही करू शकतो हा खेळाडू. मात्र गणेशच्या अगेन्स्ट देखील मोठा फटका. चेंडू चाले सीमा पार. षटकार. सचिनने हा षटकार ठोकलाय, खाता खोललाय षटकाराने. 2 धावांची आवश्यकता आहे. आज निकलेश आपल्या घरच्या मैदानात निराश होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आज काही खेळाडू जे आहेत ते आलेले नाही आहेत रिग्नेश इलेव्हन राहणार टीम संघाचे. त्याच्यामध्ये 4 व्हीलर ज्याने नुकत्याच स्पर्धेमध्ये पटकवली आहे, प्रतीक नाही आहे टीममध्ये, सुशांत नाही आहे, ओलीचे 2 ते 3 खेळाडू नाही आहेत. मात्र आज जे होते त्याच्यामध्ये काम जमला नाहीये. हा चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर. व्हाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. आता फक्त एकच धावची आवश्यकता आहे. शेवटचा एक धाव अजूनही आणि शेवटचा धाव व्हाईट न आलाय आणि अशा प्रकारे टीम श्री बालाजी स्पोर्ट्स संघाने हा सामना जिंकला आहे. खूप खूप अभिनंदन. हार्ड लक रिग्नेश इलेव्हन राहणार. चला आपण मॅन ऑफ द मॅच कडे बोलणार आहोत. आणि या मॅच ऑफ मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्याने रिग्नेश इलेव्हन राहणार टीम संघाची झोप उडवली बॅटिंग करणाऱ्या खेळाडूंची. खेळाडूचं नाव आहे पियुष, ज्याने हॅट्रिक पूर्ण केली मागच्या डावामध्ये आणि ठरलाय मॅन ऑफ द मॅच. पियुष. पियुष आपण व्यासपीठावर यायचं. खूप खूप अभिनंदन पियुष. कुमार विराज चोरगे साहेबांच्या शुभास्ते ही मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी दिली जाईल. सन ऑफ दयानंद दादा चोरगे
यांचे चिरंजीव आहेत, त्यांच्या शुभास्ते ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी पियुषच्या चेहऱ्यास मिळते पहा. जेव्हा आपल्या संघाचे संघ मालक ओनर जेव्हा मॅन ऑफ द मॅच देतात तेव्हा अशा प्रकारचा स्मित ते चेहऱ्यावर नेहमी येत असतो. खूप खूप अभिनंदन. बॅक टू बॅक दुसरी मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आहे पियुषची. आणि आता वेळ झाली आहे कशमकश काटेगी टक्कर, जिथे हितेंद्र चौधरी कॅप्टन सज्ज झालेला आहे आणि टीम बालाजी स्पोर्ट्स टीमचे कॅप्टन देखील तयार आहेत. आपण पुढच्या मॅचचा टॉस करणार आहोत. एक छोटासा ब्रेकमध्ये टॉस आपण पाहुण्यांचे शुभास्ते करू. धन्यवाद. चला आपण बाईक काढायच्या टॉस बॉक्सच्या समोरून. ज्याची बाईक असेल त्याची पंक्चर केली जाईल. चला आपण टॉस करतो. दोन्ही टीमचे कॅप्टन आलेले आहेत. आपण